होते का? कशासाठी हा कॉल चूज केला होता? हो सर, हो. मला हेल्थ चॅलेंज म्हणजे सर मला माझं वजन खूप वाढलं होतं. मी आणि मी स्पोर्ट प्लेयर पण आहे. स्पोर्ट प्लेयर असून सुद्धा वजन वाढलं होतं. मी एक्सरसाइज वगैरे करायची, तर जेव्हा स्पोर्ट इव्हेंट व्हायचे तेव्हा करायची. कारण जंगलमध्ये तर टायगर वगैरे राहतं, तर तेवढं एक्सरसाइज करू शकत नव्हते. कारण बाहेर निघालं की त्याची भीती वाटायची थोडी. मग हं, घरातच करायचे. मग ऑनलाईन योगा वगैरे चालू केला होता. ऑफलाईन योगा केला सर. हं. आणि त्याच्यानंतर मग मी म्हटलं बा त्याच्याने होत नाहीये तर सरळ आपण आपलं जे स्पोर्ट इव्हेंट आहे जसं बॅडमिंटन खेळत होते मी, कबड्डी, खो-खो खेळते. तर या सगळ्याकडे लक्ष दिलं. तर मग ते करायला लागले. पण ज्या वेळेस मी वजन कमी करायला लागत होते, त्या वेळेस माझं सर मला ताप यायचा. आणि मी 2 दिवस वर्कआउट केलं की तिसऱ्या दिवशी बेडवर राहायचे आणि हो. टायफॉइड व्हायचा त्याच्यानंतर मला. अरे बापरे! युरिन इन्फेक्शन महिन्याला. हं. मग मॅडम डोकं खूप आपला दुखायचं, हात-पाय दुखायचे. येस. जवळपास 1 वर्षभराचा इकडचा आपला अनुभव आहे. तर काय नेमका बदल आहे? काय सांगाल? ते या अगोदर आपण खूप साऱ्या ऑलरेडी स्पोर्ट पर्सन आहात आपण आणि इतकं छान बाहेर ग्राउंडवरती वर्कआउट करायचात, खेळायचात, स्पोर्ट्समध्ये असायचात, पार्टिसिपेट व्हायचात. पण मग इकडे आल्यानंतर आपल्यामध्ये नेमके काय बदल झालेत? कशामुळे झालेत? काय सांगाल? तर कॅलरी मॅनेजमेंट नव्हतं माझ्याकडे. म्हणजे मी करायचे सगळं, पण मला भूक लागायची मग. खूप काही भूक लागायची. मग मला घरात जे मिळालं ते मी खायचे. आणि त्याच्यामुळे माझं कॅलरी मॅनेजमेंट होत नव्हतं. आणि कधीही जेवायची, रात्रभर जागायची कधी. त्याच्या हायपर ॲसिडिटी खूप वाढून गेली दिवसात. त्याच्यामुळे सांधेदुखीचा त्रास, नखं दुखण्याचा त्रास, डोळे दुखत होते, डोकं दुखत होते, दात सुद्धा दुखत होते सर. मी प्रत्येक डॉक्टरकडे जायची महिन्याला. बापरे! म्हणजे डोळ्याच्या डॉक्टरकडे, डोक्याच्या डॉक्टरकडे, दाताच्या डॉक्टरकडे कंटिन्यू. येस. आपण एक गोष्ट सांगितली की कमरेचं इंजेक्शन सुद्धा घेतलं. येस, ऑलरेडी स्पोर्ट पर्सन आहात, पण आपल्याला कॅलरी मॅनेजमेंट माहीत नव्हतं आणि ती गोष्ट आपल्याला इथे कॉलवरती आल्यानंतर शिकायला मिळाली. तर लोकांचा हाच तर्क येस असतो सर. की डाएट प्लॅन म्हणजे आपल्या भारतामध्ये असं समजलं जातं डाएट म्हणजे उपाशी राहणं की काय. पण नाही, डाएट म्हणजे नाही. आपल्याला ऑलरेडी आपल्या शरीराला हवं असणारं, आवश्यक असणारं योग्य असे घटक आपण शरीराला पोहोचवतो. तर मॅडम इतका मी छान बदल. सगळंच प्रयत्न केला सर. म्हणजे उपाशी राहिलं, 2 टाईम उपाशी राहून पाहिलं, 1 टाईम उपाशी राहून पाहिलं, पण त्याचा असर मला असं वाटायचं की माझं पोट कमी करायसाठी मी एवढा प्रयत्न करते, पण पोटच वाढते आहे. हं. म्हणजे मी उपाशी राहून सुद्धा पोट वाढतं याचं रिझन मला कळत नव्हतं. मग कळलं की आपल्याला पित्त होते. वर्षभर कफ राहायचा सर माझ्या म्हणजे चुकीच्या जेवणामुळे, रात्रीच्या अवेळी जेवण केल्यामुळे मला रात्रभर छातीत कफ राहायचा, सकाळी उलट्या व्हायच्या पित्ताच्या. मॅडम आपण 2च मिनिटाच्या कॉलवरती इंट्रोमध्ये इतक्या साऱ्या डिसऑर्डर सांगितल्यात, ज्या मी सुद्धा विसरून चाललो आहे आत्ता. तर मला हे विचारायचं आहे, की आपण वजनावरती काय रिझल्ट मिळाला आहे का? आणि आपल्या काही डिसऑर्डर्स कमी झालेत का इकडे आल्यापासून? येस. येस सर, येस सर. मी 2 महिन्यामध्ये 16 किलो वजन कमी केलं सर आणि त्याच्यानंतर मी 3 किलो वजन वाढवलं सुद्धा. 2 महिन्यांमध्ये 16 केजी फॅट लॉस केला आणि पुन्हा 3 केजी आपण वाढवलं. मी एक डिस्क्लेमर देणार आहे, हा तृप्ती येस, मॅमचा येस. स्वतःचा आणि पर्सनल रिझल्ट आहे. 2 महिन्यामध्ये फार डेडिकेट करावं लागतं, तेव्हा हा रिझल्ट येतो आणि पर्सन टू पर्सन हा व्हॅरी होतो. पण मॅडम आपण यामध्ये काय लॉजिक आहे, येस. की आपण फॅट लॉस पण केलात आणि पुन्हा गेन पण केलं, नेमकं काय? सर फॅट लॉस केला होता तेव्हा मी खूप बारीक झाले होते. हां, मग बाकी सगळेजण म्हणतात, की खूप बारीक होते, खूप बारीक दिसते. खूपच बारीक दिसत होते, एकदम लहानशा मुलीसारखी. हां, म्हणजे आता 20 वर्षाची मुलगी जसं दिसते तसं. हां. मग आता मी म्हटलं नाही आपल्याला थोडं नाही का मसल्स फॅट वाढवावं लागेल. मग मी वाह! मसल्स फॅट वाढवण्याचा निर्णय घेतला. तर त्याच्यासाठी 24 रिबील घेतलं सर मी. सो गुड, सो गुड. खूप छान. आणि आपल्याला मसल गेन केल्यामुळे आपली नक्कीच एनर्जी आणि आपलं बॉडी एज नक्कीच पेशींचं जे वय आहे ते कमी होत गेलेलं असणार आहे आपल्या रिअल आणि येस कॅलेंडर सर. एजपेक्षा. मसल गेनमध्ये फक्त आपण आणि बायसेप, ट्रायसेप्स किंवा आपले चेस्टचे मसल्स वाढवणं म्हणजे नव्हे, तर मसल्समध्ये ऑलरेडी आपल्याला कार्डिओ मसल्स असतात, स्टमकमधले मसल्स असतात आणि इंटेस्टाईन किंवा आपण ज्याला स्मूथ मसल्स म्हणतो, या प्रकारचे सुद्धा मसल्स आपले बिल्ड होतात आणि त्यामुळे मॅडम 2 ते 3 केजी आपण मसल गेन केलेले आहात. त्यामुळे मग आता कसं वाटतंय? तर लय भारी फिलिंग आहे. हो. आधी असं वाटायचं, की मी हार्डली माझी 10 ते 15 वर्ष आहे लाईफ माझी. हो. आता मला 100 वर्ष पार करू शकता सर. छान, छान. नक्की आपल्याला शुभेच्छा आहे सेंच्युरीसाठी आणि अशाच जोडून राहा, हॅपी राहा आणि आणि छान. आणखी एक सांगू इच्छितो, जी.
आणखी एक सांगतो सर, पण आपण वर्कआउट करत असताना चुकीच्या पद्धतीने समजा उठलो किंवा चुकीच्या पद्धतीने काही एक्सरसाइज केल्या, तर त्यामुळे आपल्याला बॅक पेन येऊ शकते, मानेच्या स्पॉन्डिलोसिसचा त्रास होऊ शकते, नस लागू शकते कुठे चुकीनं. कारण माझ्यासोबत असं घडलेलं आहे सर. मी त्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेले नाही. मी स्वतःच मला कळलं की नाही आपण चुकीच्या साईडने उठल्यामुळे आपली नस लागलेली आहे. तर अशा वेळेस जर आपण डॉक्टरकडे गेलो बी तर ते ते काय देणार इंजेक्शन देणार, जास्तीत जास्त नाही रिलॅक्स करायला लावणार. पण ते न करता आपण थोडं कारण माझे 2-3 वेळा चुकीच्या म्हणजे फास्ट उठलं किंवा चुकीच्या साईडने उठल्यामुळे माझ्या नस लागल्या होत्या. तर मी त्याला व्यवस्थित पद्धतीनं ट्राय करून म्हणजे जागेवर आणलं सर. आणि आता 1 वर्ष होते सर मी अजूनपर्यंत हॉस्पिटलची पायरी चढली नाही. क्या बात आहे. नाहीतर महिन्याला मला युरिन इन्फेक्शन होत होतं आणि 15 दिवसावर ताप राहत होतं. तर कंटिन्यू महिन्याला 10,000 ते 20,000चा खर्च राहायचा. मॅडम खूप छान बदल आहेत आपल्यामध्ये. आपण आता एक सांगितलं की आपण चुकीच्या पद्धतीने जर व्यायाम केला तर तो आपल्याला त्याचे बॅड इफेक्ट्स पण होतात. यासाठीच आपण हो रेग्युलरली सर. कॉलवरती कन्सिस्टंटली सांगत असतो की आपले व्हिडिओज ऑन करा. आपला कॅमेरा ऑन ठेवाल तर आपले वेलनेस कोच आपल्याला पाहत असतील आणि त्यामुळे आपल्यामध्ये ते बदल येस सर. करून घेता येतात. मॅडम खूप छान वाटलं बरोबर. अशाच आणि आनंदी राहा, हेल्दी राहा. खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या हेल्थ आणि हॅपीनेससाठी. थँक्यू. एनर्जेटिक वाटलं. थँक्यू. थँक्यू.